मान्य झाल्यावरती आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या काम चालू केलं. पण जसं आता की यांनी 5-15 वर्षात केलं काय सांगायला नाही, म्हणून इथे येऊन मुकाबहिरा म्हणायचं काम केलं. आता फक्त 24 तास राहिले. पुढच्या ह्याच्यात ती सभा असेल नाही नसेल माहिती नाही. नाही तर आजची सभा मी इथे घेतली की काय म्हणतील मग, विनय ना तू कुठे बसला होता. अनेकांनी तेव्हा टाळ्या वाजवल्या 15 वर्षापूर्वी. चाळणीवर बसला होता म्हणून अनेकांनी टाळ्या वाजवल्या. पण जिथं कुठे विनय ना तू गुहागारात बसत होता, योग्य तेच काम करत होता, कोणाला त्रास द्यायचं काम करत नव्हता. मुद्दा हा आहे की कशी नुसती टीका करायची आणि फक्त मी काहीतरी वेगळं करतो दाखवायचं, ही प्रवृत्ती आहे. त्याच्या पुढचा भाग सांगतो. आम्ही सुद्धा सर्व कार्यकर्ते आहोत. निलेशनं त्याचं वय सांगितलं, त्याच्याहून जास्त आमचं वय आहे, बरोबर. आमच्याकडे सुद्धा आमच्यापेक्षा निम्म्या वयाची फौज आहे. आम्ही म्हटलं तर समोरच्याला सोडून काढतील एवढी तयारी करायची आहे. आम्हालाही माहिती आहे आमच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनगटात ताकद काय आहे. कोण हात उगारेल तर हात काढून देतील. पण एखाद्या समाजावरती चुकीच्या पद्धतीची भाषा वापरली, त्याला वाचा फोडण्याचं काम जर एखाद्या वंचित आघाडीच्या प्रमुखानं केलं, तो त्याच्या योग्य पद्धतीनं मांडला, त्यानं योग्य पद्धतीनं मांडलं की हो अॅट्रॉसिटीचा गुन्हा होतो, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. चुकीचं काय, कायदा न्याय बघून घेतील, गुन्हा दाखल करायचा की नाही ठरवतील. पण म्हणून या पद्धतीची दहशत माजवून जर कोणाला काही करायचं असेल तर तेवढी ताकद आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. तुमच्या कार्यकर्त्याला फिरणं मुश्किल करतील. हा संदेश सर्वांकडनं जाण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सर्व तालुका ठिकाणी असणारे कार्यकर्ते आहात, मतदार आहात. तालुक्यातला मतदार इथे येतो, तुमच्या ओळखीचा आहे. पुढच्या 2 दिवसात रोजचे 25 नवीन फोन तुम्ही करा.